नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये घाटात घाट वरंदा घाट ह्या पाठाच्या माध्यमातून निसर्गातील विहंगम विलोभनीय दृश्याचा आनंद घेतला. पण या निसर्गामध्ये फक्त झाडे, डोंगर, धबधबे ह्यांचाच समावेश होतो का? तर नाही. याबरोबरच नद्या, समुद्र, प्राणी, पक्षी ह्यांचा देखील समावेश होतो. इतकंच काय, तर आपण माणसे ही देखील या निसर्गाची लेकरे आहेत. पण आपण या निसर्गाची लेकरे असली तरी काही ठिकाणी ही माणसे आपापसात जाती, धर्म, पंथ यावरून भेदभाव करताना दिसून येतात. तर काही ठिकाणी हा भेदभाव आपल्याला अजिबातच दिसत नाही. उदाहरणार्थ आपल्या शाळेतलं जीवन किंवा काही सुधारलेल्या समाजामध्ये माणसे भेदभाव करताना दिसून येत नाहीत. आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत त्या कवितेमध्ये देखील जो कष्टकरी वर्ग आहे, तो कष्टकरी वर्ग माणुसकी हा एकच धर्म मानतो. तो आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीवरून, पंथावरून, धर्मावरून भेदभाव करत नाही. आणि आपणही माणुसकी हा एकच धर्म स्वीकारावा म्हणून हा कष्टकरी वर्ग आपल्याला आवाहन करतो. त्याचबरोबर आपण एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांच्या सोबतीने आपल्या स्वतःचा, समाजाचा, आपल्या देशाचा विकास करावा, उद्धार करावा असा मोलाचा संदेश हा कष्टकरी वर्ग ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला देत आहे. अशा ह्या कवितेचं नाव आहे आभाळाची आम्ही लेकरे. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ह्या कवितेचे कवी वसंत बापट ह्यांचा परिचय करून घेऊया. कवी विश्वनाथ वामन बापट उर्फ वसंत बापट. वसंत बापट ह्यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी महाराष्ट्रातील कराड येथे झाला आणि त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 2002 मध्ये झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही ते सहभागी झाले होते. इसवी सन 1942च्या चले जाव चळवळीतही त्यांचा सहभाग होता. वसंत बापट ह्यांनी केलेल्या साहित्य लेखनाविषयी आता आपण जाणून घेऊया. वसंत बापट हे एक प्रसिद्ध कवी होते. त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह, चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय, 12 गावचं पाणी हे प्रवासवर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. ह्या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार यांचा संदेश दिला आहे. प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी ह्या काव्यसंग्रहातून घेतली आहे. कवितेचा भावार्थ जाणून घेण्याआधी मी एकदा कवितेचे वाचन करते. सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकायचे आहे. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई,
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या कवितेचा भावार्थ जाणून घेऊया. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. कवी वसंत बापट ह्यांनी कवितेत उल्लेख केलेला जो कष्टकरी वर्ग आहे, हा कष्टकरी वर्ग पाऊस देणाऱ्या आभाळाला आपला पिता मानतोय आणि काळ्या मातीला म्हणजेच जमिनीला आपली आई मानतो. हा वर्ग सांगतो की आम्ही आभाळाची लेकरे आहोत आणि काळी माती आमची आई आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या लेकरांना सर्व काही देण्याचा प्रयत्न करत असते, त्याचप्रमाणे ही जमीन देखील आपल्या लेकरांना सर्व काही देत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनातील बहुतेक वस्तू ह्या आपल्याला ह्या जमिनीकडून मिळत असतात. आपण जे अन्न खातो ते अन्न हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्याला जमिनीतूनच मिळत असतं. आपण जे कपडे घालतो त्या कपड्यांसाठी लागणारा कापूस हा देखील ह्या जमिनीतच पिकवला जातो. त्याचबरोबर आपण जे विविध दागिने घालतो किंवा आपल्या घरामध्ये जी भांडी आहेत त्या भांड्यांसाठी लागणारा धातू, दागिन्यांसाठी लागणारा धातू हा देखील काळ्या आईच्या पोटातूनच मिळत असतो. आता तुम्ही असंही सांगतील की दूध हे तर आम्हाला गाई म्हशी देतात, ते कुठे जमीन देते? पण विद्यार्थी मित्रांनो, जे दूध आपल्याला गाई म्हशींकडून मिळत असतं त्या गाई म्हशी देखील ती त्यांच्या अन्नासाठी किंवा चाऱ्यासाठी जमिनीवरच अवलंबून असतात. म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ही जमीन आपल्याला जे जे हवं ते देत असते. म्हणूनच हा कष्टकरी वर्ग आभाळाला आपला पिता मानतो आणि काळ्या मातीला किंवा जमिनीला आपली आई मानतो. आणि त्या व्यतिरिक्त आमची कोणतीही वेगळी जात नाही आहे किंवा आमचा कोणताही वेगळा धर्म नाही आहे, असा हा वर्ग आपल्याला सांगत आहे, आपल्याला संदेश देत आहे. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इथे हे कष्टकरी वर्ग सांगत आहे की श्रमरूपी गंगेच्या तीरावरती म्हणजेच काठावरती आमच्या कष्टकऱ्यांची वस्ती आहे. श्रमरूपी गंगेच्या काठावरती आम्ही कष्टकरी राहत आहोत, आम्ही मेहनत करत आहोत. बघा, उदाहरण घ्यायचं झालंच तर आपण फक्त शेतकरी वर्गाचं उदाहरण घेऊ. सर्वच कष्टकऱ्यांचं उदाहरण घेता येईल, पण मी फक्त एक उदाहरण घेते की शेतकरी होरपळून टाकणारं ऊन असू दे किंवा मुसळधार पडणारा पाऊस असू दे, आपल्या पोटासाठी किंवा अन्न पिकवण्यासाठी अखंडपणे शेतामध्ये मेहनत करत असतो, घाम गाळत असतो. आणि म्हणूनच हे कष्टकरी वर्ग सांगतायत की श्रमरूपी गंगेच्या तीरावरती आमच्या कष्टकऱ्यांची वस्ती आहे आणि ह्या व्यतिरिक्त आमचं कुठलं वेगळं नाव नाही, आमची कुठली वेगळी ओळख नाही किंवा आमचा कुठला वेगळा गाव देखील नाही. तर फक्त कष्ट करणं ही एकच आमची ओळख आहे, असे हे कष्टकरी वर्ग आपल्याला सांगत आहेत. आणि आपल्यालाही सतत कष्ट करण्याचा मोलाचा सल्ला देत आहेत. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. घाम गाळून काम करावं ही एवढी एकच निष्ठा ह्या एकाच काम करण्यावरच आमची निष्ठा आहे, हेच आमचं इमान आहे, असा हा कष्टकरी वर्ग मानतो. बघा, तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की 3 चाकी सायकलवर कितीतरी वजन, कितीतरी ओझं घेऊन
हा मनुष्य घाम गाळून कष्ट करत आहे. फक्त हात नाही तर आपल्याला कितीतरी अशी उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ आपण शेतकऱ्याचं तर पाहिलंच आहे. लोहार जो विविध अवजारे घडवत असतो. जे काही लोखंडाचे तुकडे असतात त्या तुकड्यांना तो अवजारांचा आकार देत असतो. त्यासाठी आगीच्या भट्टीमध्ये ते लोखंड घातलं जातं आणि ह्या लोखंडावर घणाचे घाव घातले जातात. अतिशय कष्ट करावे लागतात. तेव्हा कुठे त्या लोखंडांना अवजाराचं रूप प्राप्त होतं. त्याचबरोबर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहेत कुंभार. माती ओली केली आणि त्याला आकार दिला की भांडी तयार होत नाहीत. तर ती माती भरपूर मळून घ्यावी लागते, पायाने तुडवावी लागते आणि भरपूर माती तुडवल्यावर मळून घेतल्यावर ती मऊ लोण्यासारखी झाली की मग तिच्यापासून विविध आकाराची सुंदर भांडी बनवली जातात आणि मग ती वीटभट्टीमध्ये भाजली जातात. असे कितीतरी कष्ट ह्या कष्टकऱ्यांना करावे लागतात. आपला जो कोळी समाज आहे हा मासेमारीसाठी जेव्हा खोल समुद्रात जातो त्यावेळी त्यांना कितीतरी संकटांचा सामना करावा लागतो. सोसाट्याचा वारा सुटतो, वादळ येतं, कधी कधी अजस्र लाटा उठतात. ह्या अजस्र लाटांशीही त्यांना सामना करावा लागतो. कधी कधी मुसळधार पाऊस सुरू होतो. ह्या अशा सगळ्या संकटांशी सामना करत हा आपला कोळी बांधव आपला व्यवसाय चालवत असतात, व्यवसाय करत असतात. म्हणजे बघा, प्रत्येकालाच कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो. तेव्हाच त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ हे मिळत असतं. म्हणून हा कष्टकरी वर्ग सांगतो की इम्हान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. आमची फक्त आमच्या कामावर निष्ठा आहे. घाम गाळूनी काम करावं एवढंच आम्हाला माहिती आहे. ह्या व्यतिरिक्त आमचा कुठलाही वेगळा मार्ग नाही आणि आम्हा स्वर्ग वेगळा नाही किंवा आम्हाला दुसरा स्वर्गही नको आहे. बघा, कितीतरी असे श्रीमंत लोक आहेत की ज्यांचे आलिशान बंगले आहेत, झोपायला मऊ मऊ गाद्या आहेत, पण तरीही जेव्हा झोपायला जातात तेव्हा त्यांना पटकन झोप येत नाही. पण हाच कष्टकरी वर्ग शेणाने सारवलेल्या जमिनीवर देखील चादर टाकून काही क्षणात झोपून जातो. ही शेणाने सारवलेली जमीन देखील त्यांना स्वर्गासारखी वाटत असते. म्हणून सतत कष्ट करावे एवढंच हा कष्टकरी वर्ग आपल्याला सांगत आहे. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही, आम्हा संत वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्य विधाते. बघा, हा कष्टकरी वर्ग आपल्याला सांगत आहे की तुम्ही एकमेकांशी माणुसकीचं अभंग नातं जोडा. म्हणजे अभंग म्हणजेच काय, तर कधीही न तुटणारं. आपण एकमेकांशी सर्वांनी माणुसकीच्या धर्माने वागलं पाहिजे. माणुसकीचं कधीही न तुटणारं नातं जोडलं पाहिजे. तरच आपण आपलं भाग्य घडवू शकतात. आपण आपला उद्धार करू शकतात. आपलाच नाही तर आपल्याबरोबरच आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा देखील आपण विकास करू शकतात. आता बघा, माणुसकीच्या नात्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या सीमेवरचे सैनिक, सीमेवर जे असणारे सैनिक आहेत ते अनेक वेगवेगळ्या धर्मातून आलेले असतात, वेगवेगळ्या जातीतून आलेले असतात. ते जेव्हा रक्षण करत असतात तेव्हा ते आपल्या जातीचं किंवा धर्माचं रक्षण करतात का? तर नाही. तर ते आपल्या देशातील सर्व कुठल्याही समाज बांधव असू दे त्यांचं रक्षण करतात, देशाची सेवा करतात. देशाची सेवा करत असताना ते कोणताही
कोणतीही जात, धर्म, पंथ मानत नाहीत. सीमेवर असणारे सैनिक देखील वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे असतात, पण ते एकत्र येऊन आपल्या देशाचं रक्षण करतात. त्यामुळेच आपण आज आपल्या देशामध्ये सुरक्षित आहोत. अशाच प्रकारे ह्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांप्रमाणेच आपण देखील एकमेकांशी माणुसकीचं नातं जोडलं पाहिजे. आणि ह्या व्यतिरिक्त आपला कुठलाही वेगळा पंथ असता कामा नये, संप्रदाय असता कामा नये, किंवा कुठलाही साधू पुरुष महत्त्वाचा असता कामा नये. तर फक्त माणुसकीचं अखंड नातं हे आपण एकमेकांशी जोडणं आवश्यक आहे. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही, आम्हा ध्यास वेगळा नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जगन्नाथ रथ याविषयी माहिती आहे? सगळ्यांनाच नसेल. जगन्नाथ हे एक मंदिर आहे, जगन्नाथाचं मंदिर. ओरिसा राज्यातील पुरी ह्या शहरामध्ये एक हिंदू मंदिर आहे, जे जगन्नाथ देवाचं मंदिर आहे. आणि ह्या ठिकाणी दरवर्षी आषाढमध्ये एक रथयात्रा निघते. ह्या रथयात्रेमध्ये तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत 3 रथ आहेत. त्यातील सर्वात मोठा जो रथ आहे तो देव जगन्नाथाचा आहे. दुसरा रथ जगन्नाथ देवाचा भाऊ बलभद्र याचा आहे. आणि तिसरा रथ त्यांचीच बहीण सुभद्रा हिचा आहे. ही रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये निघत असते. ह्यामध्ये जो देव जगन्नाथ आहे, देव जगन्नाथ म्हणजेच विष्णूचा अवतार मानला जातो. आणि ह्या देवाची जेव्हा रथयात्रा निघते त्यासाठी जेव्हा तो रथ बनवला जातो, तर देव जगन्नाथाचा जो रथ आहे तो जवळजवळ 45 फूट उंच, 35 फूट लांब आणि 35 फूट रुंद एवढा भव्य रथ तयार केला जातो. आणि त्याच्यापेक्षा थोडे कमी आकाराचे बलभद्र आणि सुभद्रा देवांचे रथ तयार केले जातात. आणि जेव्हा ह्यांची ही आषाढ महिन्यामध्ये रथयात्रा निघते त्यावेळी विविध धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे लाखो भाविक एकत्र येऊन हा रथ ओढत असतात आणि रथयात्रेचं महत्त्व वाढवत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कष्टकरी वर्ग देखील आपल्याला हेच सांगत आहे की आपणही ह्या लाखो भाविकांप्रमाणेच आपण सर्व कष्टकरी एकत्र येऊन जो आपल्या प्रगतीचा रथ आहे तो ओढत नेऊ. आपले जे कोटी कोटी बाहू, बळकट बाहू म्हणजे हात, आपले जे हात आहेत त्या बळकट हातांनी आपण कष्ट करू, आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा विकास करू आणि आपल्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ. ह्या व्यतिरिक्त आमची कुठलीही वेगळी आस नाही किंवा आमचा कुठलाही वेगळा ध्यास नाही. हे एकच आमचं ध्येय आहे की आम्हाला स्वतःचा, समाजाचा, देशाचा विकास करायचा आहे. आणि त्यासाठी आपण सर्व लोकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने हे काम करणं आवश्यक आहे. तरच आपल्या देशाची प्रगती आपण करू शकतो, आपल्या समाजाची प्रगती आपण करू शकतो. म्हणूनच येथे कवी म्हणतात, कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही, आम्हा ध्यास वेगळा नाही. अशा प्रकारे ह्या कवितेच्या माध्यमातून माणुसकी हाच धर्म स्वीकारण्याचं आणि एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांच्या सहकार्याने स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्याचा संदेश देण्यात आलेला आहे. मी पुन्हा एकदा कवितेचे वाचन करते. आभाळाची आम्ही लेकरे,
काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती. नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. या कवितेतील शब्दार्थ. तीर, तीर म्हणजेच किनारा. इमान म्हणजेच निष्ठा. ठावे, ठावेचा अर्थ आहे माहीत असणे. अभंग, अभंग म्हणजेच अखंड. आणि आस, आस म्हणजेच इच्छा. या कवितेवर आधारित प्रश्न पुढील प्रकारे. कृती 1, आकलन कृती. आकृती पूर्ण करा. वेगळ्या नसणाऱ्या गोष्टींच्या जोड्या. आता तुम्हाला ह्या कवितेमध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या एकमेकांपासून वेगळ्या नाही आहेत, त्या जोड्या लिहायच्या आहेत. तर त्या जोड्या पुढील प्रमाणे आहेत. नाव गाव, मार्ग स्वर्ग, पंथ संत, आस ध्यास आणि जात धर्म. अशा प्रकारे तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1, आभाळाची आम्ही लेकरे असे कोणाबद्दल म्हटले आहे? उत्तर आहे, आभाळाची आम्ही लेकरे असे कष्टकऱ्यांबद्दल म्हटले आहे. प्रश्न 2, कष्टकऱ्यांना कोणते एकच इमान माहीत आहे? कष्टकऱ्यांना घाम गाळून काम करायचे हे एकच इमान माहीत आहे. शब्द संपत्ती. त्यातील प्रश्न क्रमांक 1, समानार्थी शब्द लिहा. तुम्हाला काही शब्द दिले आहेत आणि त्यांचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. श्रम, कष्ट. बाहू, बाहू म्हणजेच हात. विधाता, देव. 4, भाग्य, भाग्य म्हणजेच नशीब किंवा दैव. 5, आई, समानार्थी शब्द आहे माता, जननी. 6, इमान, इमान म्हणजेच निष्ठा. विरुद्धार्थी शब्द लिहा. तुम्हाला शब्द दिले आहेत आणि त्यांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. 1, भाग्य, दुर्भाग्य. 2, धर्म, अधर्म. 3, अभंग, भंगलेले. 4, बळकट, कमकुवत. पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा. आता इथे तुम्हाला काही शब्द दिले आहेत, जे मध्ये एका चौकोनामध्ये किंवा चौकटीमध्ये तुम्हाला काही शब्द दिले आहेत आणि त्या एका शब्दाचे 2 भिन्न अर्थ तुम्हाला सांगायचे आहेत. तर पहिला शब्द आहे नाव. नाव म्हणजेच काय? तर नाम. नावालाच आपण नाम असेही म्हणतो. आणि नाव, नावाला दुसरा शब्द म्हणजे कुठला? होडी. होडीला देखील आपण काय म्हणतो? नाव. दुसरा शब्द आहे चौकटीमध्ये तीर. तीर, तीर ह्या शब्दाचा एक अर्थ आहे किनारा, म्हणजे नदीचा जो किनारा असतो त्याला देखील तीर म्हटलं जातं. आणि दुसरा तीर ह्या शब्दाचा अर्थ आहे बाण. जो बाण असतो धनुष्याचा त्याला देखील तीर असं म्हटलं जातं. तिसरा शब्द आहे चौकटीत अभंग. अभंग म्हणजेच अखंड, न तुटणारे.
न तुटलेले. आणि अभंग म्हणजेच एक छंद प्रकार आहे. जसे संत तुकारामांचे वेगळे अभंग आहेत, त्यालाही त्या छंद प्रकारालाही काय म्हटलं जातं? अभंग. अशा प्रकारे हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत. धन्यवाद.